दोघांचंही आपण स्वागत करूया. आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत आहे. संजय कुलकर्णी सरांपासून सुरुवात करणार आहे. सर, युद्धविराम तर झालेला आहे, पण तरी सुद्धा तो टिकणार का आणि युद्धाला पूर्णविराम मिळणार का नाही, या अजूनही कुठेतरी शंकेमध्ये जग अडकलेलं आहे. ती टांगती तलवार आहे. तुमचं मत काय याबद्दल? नमस्कार. पूर्वी प्रश्नच नाही, युद्धविराम राहील, पण पूर्णविराम होण्याची तिथे थोडी बहुत शंका राहते. का की इराणला आधीपासूनच पूर्णविराम पाहिजे होता, पण इराणने माहित नाही कसं एक्सेप्ट केलं युद्धविराम. कारण की युद्धविराम नको त्याला पाहिजे होतं पूर्णविराम. पण अमेरिकेने आपले, जसं तुम्ही सांगितलं की चायना, पाकिस्तान बरोबर ज्या फॅसिलिटेट करून एक युद्धविराम केलं. त्या युद्धविराम मध्ये पण जसं इराणने आपली एक शर्त जी ठेवलेली आहे की स्टेट ऑफ होर्मुझ वर त्यांचाच कंट्रोल राहील, आणि अमेरिकेने म्हटलं आहे की स्टेट ऑफ होर्मुझ दूर आम्ही पण राहू, पण ते कंट्रोल म्हणजे IRGC तिथून असं टोल बॅरियर म्हणून सपोजिंग टोल त्यांनी उचलायला सुरुवात केली, आणि दॅट इज अप्रॉक्सिमेटली अबाउट $2 मिलियन पर वेसल. म्हणजे प्रयत्न ट्रान्सलेटेड ऑलमोस्ट $1 पर बॅरल. त्या दृष्टीने ते पैसे उचलतील. त्या पैशांनी जे त्यांना नुकसान झालं आहे हे 40 दिवसात, ते नुकसान पूर्ण करण्यासाठी त्यांना पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना $500 बिलियन पाहिजे. तर ते $500 बिलियन उचलायला त्याला 5 वर्ष पाहिजे. आणि या 5 वर्षात जोपर्यंत ते टोल हे घेतील, ते म्हणतायत आम्ही ओमान बरोबर शेअर करू. कारण की जे स्टेट ऑफ होर्मुझ आहे ते ओमान आणि इराण दोन्ही मिळून त्याच्यावर कंट्रोल त्यांचा राहतो. हा आहे. तर युद्धविराम पाहूया, पण पूर्णविराम जी कल्पना होती ते मला वाटतं कठीण आहे. बरं, म्हणजे तुम्ही अगदी स्पष्टपणे म्हणताय की पूर्णविराम